नमस्ते भारत। मैं सोहन किसान पाठशाला के साथ 5x9 का प्लॉट महाराष्ट्र टूर पे हैं। रटून देख सकते हो क्या है। मेरा तो हाथ भी जा रहा भाई। साथ में भैया है। राम राम सर। राम राम। राम राम सर। राम राम। नमस्ते। सोन भाई, हम जिस प्लॉट पे खड़े हैं हाँ। ये रटून का बगीचा है। हाँ। यहाँ पे सेकंड रखा हुआ, फर्स्ट हार्वेस्टिंग हो गया और अच्छा। सेकंड का ये रिजल्ट है। बहुत सारे किसानों की भ्रांति है कि हमें पिलबाग अच्छा नहीं आता या फिर उसकी क्वालिटी नहीं आती। इस बगीचे की खासियत है, अगर 70-30 से आप करते हो, ग्राफ बढ़ा लेते हो और अगर कम साइकिल के पौधे हैं तो आपका पिलबाग भी एक्सपोर्ट क्वालिटी का हो सकता है और बॉक्स पैकिंग में जा रहा है। अभी यहाँ जो कटिंग हो रही है बॉक्स पैकिंग में जा रही है, अपन देखेंगे उसके बाद में। हमारे अंकल जी का प्लॉट है, जिनका एक खेत है। नमस्ते भैया। सर आपका थोड़ा परिचय करवा दीजिए। संभाजी मिसाळ, विलेज वाघोली, तहसील माळशिरस, जिल्हा सोलापूर। ये फर्स्ट वाला कब लगाया था? 27 जून 2023 फर्स्ट लगाया था। फर्स्ट कब कटिंग हुआ? फर्स्ट अप्रैल एंड मई में कटिंग हुआ। हाँ, उसके बाद आपने रटून छोड़ रखा। हाँ, और अभी ये रटून फरवरी है। हाँ। मतलब 18 महीने कंप्लीट हुए। 18 महीने में आपकी दूसरी कटिंग हो रही है ना? जो बोलते हैं अपन और 6 महीने में कटिंग आएगी। तो ये शुरुआत है इस तरह की, मतलब 18 महीने में दूसरी कटिंग है। क्या ग्राफ पे लिया था? 5x9 और पूरा 70-30 फॉलो किया है शुरुआत से, पहले दिन से। टोटल जो अपना BFS गाइडलाइन है उस हिसाब से फॉलो किया है। थोरे जी क्या बताएंगे आप? नमस्ते। हे 70-30च्या फॉर्म्युलेनुसार आपलं BSF शेड्यूल आहे ना, त्याप्रमाणे ते सगळं नियोजन साहेबांनी केलेलं आहे आणि सरासरी 40 ते 45चा घड आता बसत आहे। हा बघा ना। आणि यापूर्वीचं पहिलं जे पीक होतं ते सरासरी ॲव्हरेज 42 किलोचं बसलं होतं। 42 तो पण माल एक्सपोर्टलाच गेलता आणि आत्ताचा बी माल एक्सपोर्टला चालू आहे। गाडीची कटिंग चालू आहे, बॉक्स पॅकिंग चालू आहे आता। वे पहले दिखाएंगे आप। ये पूरा मिट्टी का स्प्रे किया हुआ है। हाँ, मिट्टी के और साइज अगर देखेंगे तो लगभग 5 फीट के ऊपर है बंच की साइज है। भैया पहले से वेट अभी कैसा आया? जो पहली हार्वेस्टिंग थी, पहले हार्वेस्टिंग का पहले से थोड़ा कम लगता है। नहीं, ज्यादा है। पहले 42 का एवरेज मिला था, अभी 40 से 50 के आसपास चल रहा है। 45 पकड़ लो, 42-45। तीसरा भी छोड़ के रखा है आपने? नहीं, तीसरा रखने नहीं गया अभी। इस तरह से बना है, बहुत पूर्ण 24व्या महिन्यात तिसरी कटिंग होऊन गेली असते। महाग राखला असतं ते लगेच ठेवून ते अडचण काय ते सर, हे जे पिल्लू हे बुडातलं येते, दुसऱ्या रिंगचं ते पिल्लू यायला उशीर होते। त्यामुळे आता हे आम्हाला पहिल्यांदा खडवट ठेवायची अडचण आली। मस्त क्वालिटी है भाई। 5x9 आता काय करावं लागेल मग? आता पाहिजे काही ठिकाणी आले, बऱ्याच ठिकाणी नाही। जिथे नाही आहेत ना तिथे ठेवून अमोनियम सल्फेट टाकून देतो। 50 ग्रॅम एक किती शेताला किती लागेल त्या हिशोबाने 25% अमोनियम सल्फेट आणि 75% शेणखत जर असेल कुजलेलं तर ते मिक्स करून घ्यायचं आणि ते टाकून द्यायचं, किंवा साधा अमोनियम सल्फेट पण चालेल। त्याला असं तिला लवकर निघतील आणि लवकर मदर सिस्टम म्हणून काय असतं ते? हे आलं ना याच ठेवायचं। ते म्हणजे साईडचं ठेवायचं, जी लांबून जी येत आहे बाहेरून नाही ते नाही धरायचं, जी जवळचं आहे ते धरायचं। हे जवळचं आहे, म्हणजे ते जेव्हा रिवर्स होईल ना तेव्हा त्याला म्हणजे आता ते धरलं त्यांनी ते बरोबर आहे। नाही, धरलेलं नाही, केली ना, धरलेलं नाही। करायचं नाही बरोबर। 5.5 महिन्यातच ठेवायला पाहिजे। मग ते 5.5 महिन्यात ठेवलं तर ते बघा बरं सर, ही 2 किल्ले आता कुठलं ठेवायचं? दोघं पण नाही कटिंग केलंय, त्याला कटिंग केलेलं नाही। याच्या आसपास जे येईल ना आता नाही पाहिजे, असं पाहिजे, एवढा लांब नाही। अच्छा।
हा जरा हे रिवर्स होईल ना तर याला पोस्ट बदल आणि हे जेव्हा रिवर्स होईल त्याला याला मोठं आणि याला आपण काटणार म्हणजे आपण हे धरलं तर हे रिव्हर्स होत नाही. नाही, त्याला या इथपर्यंत नाही पोहोचत. लांबपर्यंत नाही. अच्छा. हा याच्या जवळचं ठेवायचं. त्याच्या जवळचं ठेवल्यामुळं परत ही कुजल्यानंतर ते म्हणजे असं कलणं किंवा त्या पडणं जवळचं असं आता काय होईल. ह्या क्रॉपला त्याच्या जवळची काय पिल्लं आमची राहिली होती 25%, हम्म. आणि बाकी 75% अशी लांबची होती. हम्म. मग जे बुडातलं ठेवलंय हम्म. ते घड आलं की पडतंय हम्म. आणि पडल्यानंतर त्याच्या 30-40% भागातच मुळे आहेत, बाकीचं काहीच नाही, मोकळा आहे. हा, लांब ठेवल्यामुळे मग ते वजन पेलत नाही ना काय. नाही नाही लांब नाही, ठेवलं जवळच्या जवळचं ठेवल्यावर हा प्रॉब्लेम येते असं त्याचं लांब म्हणणं. त्याला नाही आमच्याला काय प्रॉब्लेम आला. लांब जवळची त्याला झाडं आहेत, उलट काय प्रॉब्लेम येत नाही. जवळच ठेवलं शेजारचं की ते ते त्याला वजन पेलत नाही. वजन पेरत नाही परत. अच्छा. हे कसं खाली हे आता नाही. ठेवला आपण, हा. हा खड्डाच पडतो ना इथं. हा. तर ह्या बाजूला त्याला मुळ्या नसतेच, इथे कुजलेलं असतं खाली थोडक्यात. खड्डाच असतो ना. हा, म्हणजे खड्डा त्याला असतो, बरोबर आहे. हा, असं होतं. आणि पूर्ण कुसता तेव्हा खड्डा तयार होतो ना. हा, त्याच्यामुळे त्यावेळेस तिथं त्याचा तयार घड नाही आलेला ना. असतो त्यावेळेस तो खड्डा असतो. हम्म. हम्म. मग ते नाही हे लांब जर ठेवला काही प्रॉब्लेम त्याच्यात हे नाहीये, हा. फक्त याला खत जास्त द्यावं लागतं. म्हणजे हे रिव्हर्स होऊन त्याला नाही करत, हा. त्याला ते सुरुवातीपासूनच करावं लागेल. त्याच्यामध्ये जे अन्न रस आहे तर ते हा, ह्याला याला- ज्याला लवकर याला मिळतं याला तसं याला लांबच्याला लवकर मिळत नाही असं त्यांचं याला मत आहे. आपण खत द्यावं लागतं. पण यांचं खतं म्हणणं आहे ते दिलेली पण बरोबर परवडतील आहे. मला मग असं वाटतंय. हा, चालते ते. पण ते जर परत पडापडी वाढली तर मग प्रॉब्लेम नुकसान फार मोठं आहे. पडल्यावर मग उपयोगच नाही. हा ते पण आहे. त्याचं थोडं आणि खोडव्यात काय होते, ऊन जातो खोडवा हा उंच जातो. आणि वजन गेलं मग ते नाही पेरतच नाही, 100% पडतं इथे. आता हे जर बुड कसलं झालंय पण ते उंच किती गेले कुठे झाले 50 आहे ते. 50 ते आता उभा इथे पडवा. बघा मोठे आता निर्वत ठेवायचा, 5 किती काढायचं. जोपर्यंत उतारपर्यंत ठेवायचा. जोपर्यंत चालतंय व्यवस्थित तोपर्यंत बॉक्स पैकिंग हो रहा है प्लाटून फील्ड वॉक थोड़ा सा बॉक्स पैकिंग होता है सफाई होती है थैंक यू